सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये जे भाविक भक्त येत आहेत त्यांच्यासाठी उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी आता मंडप जे आहेत ते संपूर्ण या प्रदक्षिणा मार्गावरती घालण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये उन्हाचा मोठा तडाखा जो आहे तो गेल्या महिनाभरापासून जाणवतोय आणि त्यापासूनच आता भाविकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये उन्हाचा यासाठी मंदिर पंचकमिटीकडून या ठिकाणी मंडप जे आहेत ते आता उभारण्यात आलेले आहेत। खरं तर अनेक भाविक जे आहेत ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातून देखील मोठ्या प्रमाणात सिद्धेश्वर भक्त जे आहेत ते या मंदिरासाठी दर्शनासाठी येत असतात। आपण पाहतोय खरं तर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं हे मंदिर आहे आणि या मंदिराकडे जाणारा पूर्ण जो मार्ग आहे त्याचबरोबरीने जो प्रदक्षिणा मार्ग आहे या मार्गावरती अशा पद्धतीनं भाविकांना कोणत्याही पद्धतीचा उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप जे आहेत ते मारण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर लहान थोर ज्येष्ठ सर्वच भक्तगण जो आहे त्या ठिकाणी या सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतो आणि त्यांना आता कोणताही त्रास होऊ नये म्हणून हे मंदिर पंचकमिटीकडून ही सर्व काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो खरं तर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची ही योग समाधी आहे आणि या योग समाधीच्या प्रदक्षिणा मार्गावरती सुद्धा या ठिकाणी मंडप जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांना सुलभपणे दर्शन घेता यावं। खरं तर आपण पाहिलं की गेल्या आता 3 दिवस जे आहेत त्या सुट्ट्या आहेत आणि याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक असतील जे भक्तगण जे आहेत ते विविध दर्शन जे आहेत देवांचे घेण्यासाठी गेलेले पाहायला मिळतात आणि त्यातच आता सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात देखील मोठी गर्दी वाढलेली आहे आणि या भक्तांच्या सुरक्षेसाठी त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हे मंडप जे आहेत ते पंचकमिटीकडनं उभारण्यात आले आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।